आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका आगळ्या वेगळ्या शाळेत। इथे रोजच्या अभ्यासाचं टेन्शन नाही, मात्र या शाळेत विद्यार्थ्यांवर घडवले जातात संस्कार। पाहूयात हा खास रिपोर्ट। बच्चे कंपनीची अनोखी शाळा भरली आहे जुन्नरमध्ये। ही शाळा असली तरी इथं वह्या, पुस्तकं आणि अभ्यासाचं टेन्शन नाही। ही चिमुकली मंडळी दंग आहेत फळ्यावर आणि कॅनव्हासवर चित्र रेखाटण्यात। ओल्या मातीवर संस्कार करून कलाकृतीही ते साकारतायत। ही रोज भरणारी शाळा नसून या शाळेला म्हणतात सृजन शाळा। राजुरीतील नम्रता आणि मनोज हाडवळे हे दाम्पत्य आदिवासी भागात हा उपक्रम राबवतात। मुलांच्या आणि शाळेच्या गरजेनुसार कल चाचणी, कार्यशाळा, परिसर वाचन असे उपक्रम या एकदिवसीय शाळेत राबवण्यात येतात। आपली कुठली मुलं कुठल्या भागात कुठल्या विषयात चांगली आहेत आणि आपण पण त्यांना तसा एक रिपोर्ट देत असतो, जेणेकरून शिक्षकांना सुद्धा आपल्या मुलांचे काही सुप्त गुण असतील तर ते कळतात, नव्याने त्याची पण ओळख होते आणि शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक हातभार म्हणून सृजन शाळेचं काम चालतं। मुलांना मी विचार करायला सांगते की तुम्ही आता विचार करा या गोष्टीवर आणि तुम्ही मला सांगा की अजून कुठल्या अंकांपासून कुठल्या अल्फाबेट पासून तुम्ही चित्र तयार करू शकता। मग मुलं विचार करायला लागतात। मग कोणाला तरी चंद्रामध्ये सी दिसतो, कोणाला तरी फुलामध्ये ओ दिसतो, मग त्या प्रकारे मग ते स्वतःहून मला काढायचंय असं करून ते स्वतःहून चित्र काढायला पुढे येतात। या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो। तर अनोखा प्रयोग शाळेत राबवण्यात आल्यानं या शाळेतले शिक्षक सुद्धा खुश आहेत। रोज शिकवताना खूप कंटाळा येतो, पण एक दिवस वेगळं शिकायला मिळालं त्यामुळे खूप धमाल वाटली। आम्हाला खूप आनंद झाला। मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेतले आणि त्या दिवशी आम्ही तिथे शिक्षक म्हणून नव्हतोच, आम्ही मुलांसारखंच एक विद्यार्थीच होतो तिथे आणि मुलं ज्याप्रमाणे त्या सगळ्या उपक्रमांची मजा घेत होते तसंच आम्ही सुद्धा ते सगळ्या उपक्रमांची मजा घेत होतो। ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण आणि सृजनात्मक विकासासाठी हाडवळे दाम्पत्यानं राबवलेला सृजन शाळेचा उपक्रम हा कौतुकास्पदच म्हणावा लागेल। साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।